नमस्कार, मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीत किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्याबरोबर कॉर्नफ्लेक्सपासून चटपटीत व टेम्पटिंग अशी स्नॅक्स टाइम रेसिपी शेअर करते। कॉर्नफ्लेक्सपासून चटपटीत रेसिपी करण्यासाठी मी कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल ॲड करते। तेल तापल्यावर लगेचच यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी बदाम, 8 ते 10 काजू, 1/4 टीस्पून जिरे घालून हे सर्व आपल्याला तेलावरती 30 सेकंड्सपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आता यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता घालून हा कढीपत्ता 10 सेकंड्सपर्यंत चांगला तेलावरती फ्राय करून घ्यायचा। सोबतच यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून हे सर्व चांगलं 10 सेकंड्सपर्यंत तेलावरती फ्राय करून घ्यायचे। हे सर्व जिन्नस चांगले तेलावरती परतवून झाल्यावरती यामध्ये 3 कप कॉर्नफ्लेक्स घालून हे कॉर्नफ्लेक्स चांगले 5 ते 6 मिनिटं कुरकुरीत येईपर्यंत तेलावरती फ्राय करून घ्यायचे। आता जवळपास 2 मिनिटांनंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून साखर सोबतच पाव टेबलस्पून चाट मसाला घालून हे कॉर्नफ्लेक्स कुरकुरीत येईपर्यंत चांगले परतवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर कॉर्नफ्लेक्स चांगले कुरकुरीत झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। ही इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी आहे, त्यासाठी मी दुसरीकडे गॅसवर 2 कप कॉफी करते। त्यासाठी मी पातेल्यात 2 कप दूध ॲड करते। या ठिकाणी मी 2 कप दुधाला 2 चमचे साखर घातली आहे, सोबतच पाव टेबलस्पून विलायची पावडर ॲड केली आहे। आता चमच्याने हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि दुधाला एक मस्त उकळी काढून घ्यायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी अधिक करू शकता। जवळपास 2 ते 3 मिनिटांनंतर दुधाला मस्त उकळी आली आहे। आता यामध्ये मी आलं किसून घेते। आलं किसून झाल्यावर चमच्याने हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे। कॉफी करताना नेहमी लक्षात ठेवायचे दुधाला उकळी आल्यावरच आलं किसायचे। जर दुधाला उकळी येण्यापूर्वी तुम्ही आलं घातलं तर दूध हे फाटू शकतं। आलं टाकल्यावरती मी हे दूध 1 मिनिटांपर्यंत छान उकळून घेतलं आहे। आता यामध्ये आवडीनुसार कॉफी पावडर घालायची। कॉफी पावडर टाकल्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ही कॉफी गरमागरम सर्व करायची। सर्व तयारी झाल्यावरती मी या ठिकाणी चटपटीत कॉर्नफ्लेक्स चिवड्यावर गार्निश करण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा स्वच्छ धुवून तो पुसून बारीक पीसेसमध्ये कट करून घेते। सोबतच थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेते। आता कुरकुरीत कॉर्नफ्लेक्स चिवडा थंड झाल्यावरती बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। आता या कॉर्नफ्लेक्स चिवड्यावरती बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेल्या कोथिंबीरने गार्निश करून घेऊयात। तुम्ही हा कॉर्नफ्लेक्सचा चिवडा 1 महिन्यापर्यंत एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। कॉर्नफ्लेक्सचा चटपटीत चिवडा हा चवीला खूपच अप्रतिम लागतो। सोबतच गरमागरम कॉफीने इव्हिनिंग स्नॅक्सची मजा अजूनच वाढते। आपण नेहमीच कॉर्नफ्लेक्स दुधामध्ये व फ्रूट्स बरोबर घेतो। तर आजची माझी चटपटीत कॉर्नफ्लेक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सखी संगीत किचनच्या पुढल्या भागात। धन्यवाद।